हॅलो स्टुडंट, MST CET लेक्चर सिरीज मधला आपला नेक्स्ट चॅप्टर आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स। हा चॅप्टर MST CET साठी तसा इम्पॉर्टंट आहे कारण यातले खूप सारे पॉइंट्स बऱ्याच वेळेस एग्जाम मध्ये विचारलेले आहेत। त्यामुळे या चॅप्टरचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आता आपण डिस्कस करूया। चॅप्टर मध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला जेनेटिक्स, हेरिडिटी आणि क्रोमोझोम याबद्दलचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की जे ऑलरेडी आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये कव्हर केलेलं आहे। त्यामुळे आता इथे मी ते पुन्हा रिवाइज करणार नाहीये। सगळ्यात अगोदर चॅप्टर मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे क्रोमोझोमल थेरी। ही थेरी प्रपोज केली सुटॉन आणि बोवेरी यांनी इन द इयर 1904। तसेच ह्या थेरीमध्ये दिलेले 5 अझम्पशन्स जे तुम्ही थेरी एग्जाम साठी प्रिपेअर केले असतील ते पुन्हा एकदा तुम्हाला क्विक रिवाइज करून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो पुढचा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करणार आहात दॅट इज क्रोमोझोम। क्रोमोझोम मीन्स कलर्ड बॉडी। सो क्रोमोझोम मध्ये त्याचे नंबर्स, साइज, शेप आणि स्ट्रक्चर हे फार इम्पॉर्टंट आहे। सगळ्यात अगोदर नंबर कव्हर करूया। क्रोमोझोम्सचे टोटल 23 पेअर्स प्रेझेंट असतात। त्यापैकी 22 पेअर्स ह्या ऑटोझोम्स असतात तर 1 पेअर ही सेक्स क्रोमोझोम असते। ऑटोझोम्स हे रिस्पॉन्सिबल असतात फॉर द डिटर्मिनेशन ऑफ बॉडी कॅरेक्टर व्हाईल सेक्स क्रोमोझोम आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑर जेंडर ऑफ द चाइल्ड। त्यानंतर यूप्लॉइडीची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे। If an individual possess whole set of chromosome, then such a condition is called as euploidy. त्यानंतर क्रोमोझोमची साईज बघूया। क्रोमोझोम जर मेटाफेज मध्ये असेल तर मेटाफेज मध्ये क्रोमोझोमची लेंथ ही 0.1 to 0.33 मायक्रोमीटर एवढी असते तर थिकनेस 0.2 to 2 मायक्रोमीटर असते। सो ह्या व्हॅल्यूज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता। त्यानंतर क्रोमोझोमचा शेप सेलच्या फेजनुसार व्हॅरी करतो। इंटरफेज मध्ये क्रोमोझोम क्रोमॅटिक नेटवर्कच्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतो तर मेटाफेज मध्ये तो कंडेन्स्ड फॉर्म मध्ये म्हणजेच शॉर्ट आणि थिक अवेलेबल असतो। सो नंबर्स, साइज आणि शेप हे प्रॉपरली लर्न करा। त्यानंतर स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला क्रोमोझोमचे खूप सारे पॉइंट्स दिलेत। आपण सिरियली 1 बाय 1 कव्हर करूया। सगळ्यात अगोदर क्रोमोझोम मध्ये 2 आयडेंटिकल हाल्व्स असतात किंवा ज्याला आपण क्रोमोझोमचे 2 इक्वल पार्ट्स सुद्धा म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टर क्रोमॅटिड्स। हे सिस्टर क्रोमॅटिड्स फर्दर सब डिवाइड केले जातात सब क्रोमॅटिड्स मध्ये ज्याला आपण क्रोमोनेमॅटा असं म्हणतो। त्यानंतर क्रोमोझोमचे 2 इक्वल पार्ट ज्यामुळे होतात जो सेंटरला प्रेझेंट असतो त्या स्ट्रक्चरला आपण सेंट्रोमियर असं म्हणतात। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी कन्स्ट्रिक्शन। Beyond primary constriction, there is another secondary constriction also present, which is called as nucleolar organizer. हा nucleolar organizer responsible असतो for the formation of nucleolus. So nuclear organizer चा रोल तुम्हाला माहिती पाहिजे। त्यानंतर सॅटेलाइट। Beyond secondary constriction, there is small spherical structure present in the chromosome. That spherical structure is known as satellite. While the tip of chromosome is called as telomere, and the sub small swellings which are present in the chromosome are called as chromomeres. Once again we will revise. 2 identical parts of the chromosome are called sister chromatids. Subchromatids are known as chromonemata. Then the central part which is responsible for the division of chromosome into 2 equal parts known as centromere, also known as primary constriction. Then the part which is responsible for the formation of nucleolus is called nucleolar organizer, also known as secondary constriction. While the further small spherical structure which is present beyond secondary constriction known as satellite, while the tip of chromosome known as telomere, and the small swellings which are present in the chromosomes are called as chromomeres. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर लर्न केल्यानंतर क्रोमोझोमचे टाइप्स इम्पॉर्टंट आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिला क्रोमोझोम आहे दॅट इज मेटासेंट्रिक, सेकंड इज सब मेटासेंट्रिक, थर्ड इज ॲक्रोसेंट्रिक अँड द फोर्थ वन इज टिलोसेंट्रिक। या प्रत्येक क्रोमोझोमचे शेप्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात। त्याची मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगणार आहे। सी मेटासेंट्रिक क्रोमोझोम इट इज लुक लाईक ॲज अ व्ही शेप। तुम्ही जर आपण बऱ्याच वेळेस असं सिम्बॉल करतो बघा, यामध्ये बघा हे दोघंही जे फिंगर्स आहेत हे इक्वल लेंथ आहेत, जवळ अप्रॉक्सिमेटली इक्वल लेंथ आहेत, त्यामुळे इट लुक लाईक ॲज अ व्ही शेप। सो याप्रमाणे तुम्ही मेटासेंट्रिक क्रोमोझोम मध्ये जे 2 इक्वल पार्ट्स आहेत इट लुक लाईक ॲज अ व्ही शेप लक्षात ठेवू शकता। त्यानंतर सब मेटासेंट्रिक मध्ये बघा इट लुक लाईक ॲज धिस। सो वन पार्ट इज लार्जर while the other one is smaller. So L shape chromosome that is submetacentric. While the third one is acrocentric. So acrocentric हा J shape आहे आणि फायनल वन इज अ टिलोसेंट्रिक which is rod shape. सो पहिल्या 2 साठी तुम्हाला मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। ऑटोमॅटिकली तुम्ही रिमेनिंग 2 लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे द टाइप्स ऑफ क्रोमोझोम।
वन इज एक्स क्रोमोझोम वाईल द अदर इज वाय क्रोमोझोम. थेरी एक्झाममध्ये तुम्ही या दोघांचे डिफरन्स लर्न केले असतील, ते पुन्हा एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये रिवाईज करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे लिंकेज. यू नो व्हेरी वेल द जीन्स आर प्रेझेंट इन द क्रोमोझोम and they have tendency to inherit together. Such tendency is known as linkage. So humans मध्ये टोटल 23 लिंकेज ग्रुप्स प्रेझेंट असतात. पुढे तुम्हाला लिंकेजेसचे दोन डिफरन्सेस दिलेले आहेत. त्यामध्ये कंप्लीट लिंकेज, इनकम्प्लीट लिंकेज, इनकम्प्लीट सेक्स लिंकेज आणि कंप्लीट सेक्स लिंकेज असे दोन डिफरन्सेस तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ते शॉर्टमध्ये तुम्हाला रिवाईज करायचे आहेत, पण त्यामध्ये असलेले एक्झाम्पल्स हे फार इम्पॉर्टंट आहेत. सो इनकम्प्लीट सेक्स लिंकेजचे एक्झाम्पल कुठले आहेत? टोटल कलर ब्लाइंडनेस, रेटिनायटिस पिगमेंटोसा, नेफ्रायटिस. ऑलवेज रिमेंबर, ज्या वर्डच्या शेवटी आयटिस असतो इट रिप्रेझेंट्स इन्फ्लामेशन. सो यू कॅन से दॅट इन्फ्लामेशन ऑफ द नेफ्रॉन, दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ किडनी. त्यानंतर इन्फ्लामेशन ऑफ द रेटिना, सो रेटिनायटिस. सो अशा पद्धतीने ज्या वर्डच्या शेवटी आयटिस असतो त्याचा अर्थ इन्फ्लामेशन असा होतो. त्यानंतर कंप्लीट सेक्स लिंकेज. The example is myopia, the second example is hemophilia, while the third example is red green color blindness. The person unable to differentiate between red and green color. Next topic जो आहे that is Morgan's experiment. मॉर्गन्स एक्सपेरिमेंट हा परफॉर्म करण्यात आला ड्रॉसोफिलावरती आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त जे पर्सेंटेज आहे रिकॉम्बिनेशन्सचं ते प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. द जीन विथ व्हाईट दॅट इज स्मॉल w and yellow y shows 1.3% of recombination, while the gene with white and miniature wings shows 37.2% recombination. सो या पर्सेंटेजचे जे काही व्हॅल्यूज आहेत रिकॉम्बिनेशनसाठीच्या त्या तुम्हाला प्रॉपरली लर्न करायचे आहेत. त्यानंतर मॉर्गन्स एक्सपेरिमेंटमध्ये जे डॉमिनंट आलेलं असतं ते रिप्रेझेंट करण्यासाठी प्लस हे सिम्बॉल वापरलं जातं. सो क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्सचे आपण सुरुवातीचे हे पॉईंट्स बघितले आहेत. यानंतरचे पॉईंट्स थोड्या वेळात डिस्कस करूया. नेक्स्ट पॉइंट इज डेफिनेशन फॉर द क्रॉसिंग ओव्हर, सिनॅप्सिस अँड चॅस्मॅटा. या तिघांच्या डेफिनेशन आपण 11th स्टँडर्डमध्ये सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, पण पुन्हा एकदा रिवाईज करूया. क्रॉसिंग ओव्हर मीन्स एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. Then synapsis is nothing but the pairing of homologous chromosome and the pair is known as bivalent. या ठिकाणी जी पेअर फॉर्म होते त्या पेअरला आपण बायव्हॅलंट असं म्हणतो आणि पेअरिंगच्या प्रोसेसला सिनॅप्सिस म्हटलं जातं. तर चॅस्मॅटा म्हणजे द पॉइंट वेअर दिस क्रॉसिंग ओव्हर टेक प्लेस, दॅट पॉइंट इज नोन ॲज चॅस्मॅटा. सो क्रॉसिंग ओव्हर हे पॅचेटिन फेजमध्ये होतं, तर सिनॅप्सिस हे झायगोटिन फेजमध्ये होतं. सो फेजेस कुठल्या आहेत आणि त्याचे डेफिनेशन्स काय आहेत या तुम्हाला प्रॉपरली लर्न पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे एक्स लिंक्ड जीन्स. एक्स लिंक जीन्स आणि वाय लिंक जीन्स या दोघांचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पुन्हा एकदा तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. सो एक्स लिंक जीनमध्ये एक्झाम्पल आहे हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर वाय लिंक जीनमध्ये एकच एक्झाम्पल आहे दॅट इज हायपर ट्रायकोसिस. बऱ्याच पुरुषांच्या कानावरती केस येतात, सो जी काही डिसऑर्डर असते या डिसऑर्डरला म्हणतात हायपर ट्रायकोसिस. वाय लिंक जीन्सला होलँड्रिक जीन्स असं सुद्धा म्हटलं जातं. हायपर ट्रायकोसिस फिमेलमध्ये अब्सेंट असतं कारण फिमेलमध्ये वाय क्रोमोझोम हा अब्सेंट असतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलियाचे क्रॉसेस दिलेले आहेत, ते तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करायचे आहे आणि या दोन टॉपिक्सवरती तुम्ही प्रॉब्लेम्स एक्सपेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सेक्स डिटर्मिनेशन. टेक्स्टबुकमध्ये ह्युमन बिंग्स, हनी बीज आणि बर्ड्स यांचं सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम दिलेली आहे. त्याचे क्रॉसेस तुम्ही एकदा रिवाईज करा, पण सेक्स डिटर्मिनेशन कुठल्या टाईपचं आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ह्युमन्समध्ये XXXY टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन असतं. बऱ्याच वेळेस हा सिक्वेन्स हा रिव्हर्स केलेला असतो, म्हणजे अगोदर XY दिलेला असतं आणि XX दिलेलं असतं ऑप्शन्समध्ये, तर तो इनकरेक्ट ऑप्शन आहे. करेक्ट ऑप्शन XX अगोदर यायला पाहिजे आणि त्यानंतर XY. सिम्पल ट्रिक आहे, लेडीज फर्स्ट. XX मीन्स लेडीज. सो फिमेल्स आणि मेल्स. सो फिमेल्स ह्या होमोगॅमेटिक असतात तर मेल हे हेटेरोगॅमेटिक असतात. यालाच तुम्ही होमोमॉर्फिक आणि हेटेरोमॉर्फिक असं सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर हनीबीजमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन असतं दॅट इज हॅप्लो डिप्लॉइड टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. यामध्ये डिप्लॉइड म्हणजे फर्टिलाइज्ड एग ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो त्या फिमेल्स असतात, तर हॅप्लॉइड हे मेल्स असतात. यामध्ये मात्र रिव्हर्स आहे. सो इथे मेल फर्स्ट आहे, त्यानंतर फिमेल आहे. फिमेल्स ज्या डिप्लॉइड असतात त्या आयदर क्वीन किंवा वर्कर म्हणून काम करतात, तर जे हॅप्लॉइड असतात मेल्स ते ड्रोन्स म्हणून काम करतात. त्यानंतर बर्ड्समध्ये ZW ZZ टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन असतं. इथे सुद्धा लेडीज फर्स्ट आहे. सो ZW मीन्स फिमेल अँड ZZ मीन्स मेल्स. सो
सेक्स डिटर्मिनेशन सिस्टीम कुठली आहे, ह्युमन बिंग्समध्ये, हनी बीजमध्ये आणि बर्ड्समध्ये, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिथे एक पर्पल कलरचा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये PNDT ॲक्ट दिलेला आहे. सो व्हॉट इज PNDT? प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. सो दिस ॲक्ट वॉज इनॅक्टेड टू प्रिव्हेंट or you can say to limit the use of medical techniques for the detection of sex. So female feticide ज्या केसेस असतात, म्हणजे मॅच्युअर होण्याच्या अगोदरच फिमेल्सचं अबॉर्शन केलं जातं, म्हणजे फिमेल फिटिसाइड अवॉइड करण्यासाठी हा ॲक्ट गव्हर्नमेंटने 1996 मध्ये इनॅक्ट केला होता. सो हा ॲक्ट तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. त्यानंतर आहे मेंडेलियन डिसऑर्डरमध्ये थॅलेसिमिया. सो थॅलेसिमिया ही बेसिकली एक ऑटोझोमल डिसऑर्डर आहे विच इज रिलेटेड टू द ऑटोझोम्स. त्यानंतर ह्या डिसऑर्डरमध्ये जी हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इट इज अ ब्लड प्रोटीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड CO2. सो हिमोग्लोबिनमध्ये 2 बेसिक युनिट्स असतात, HbA आणि HbB. सो HbA जो युनिट असतो त्यामध्ये 2 चेन असतात, अल्फा आणि बीटा ग्लोबिन चेन ज्यांना आपण म्हटलं जातो. ग्लोबिन इज अ प्रोटीन. सो अल्फा चेन आणि बीटा चेन यांच्याशी रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे की जो HbA सब युनिटशी रिलेटेड आहे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की थॅलेसिमिया इज द प्रॉब्लेम ऑफ अल्फा अँड बीटा ग्लोबिन चेन ऑफ हिमोग्लोबिन A. त्यानंतर अल्फा जीन प्रोड्यूस करण्यासाठी जो जीन असतो तो प्रेझेंट असतो 16 नंबरच्या क्रोमोझोमवर, तर बीटा जीनसाठी जो कोड करतो तो जीन प्रेझेंट असतो 11 नंबर क्रोमोझोम. सो अल्फा ग्लोबिन चेन 16 नंबर क्रोमोझोम, बीटा ग्लोबिन चेन 11 नंबर क्रोमोझोम. थॅलेसिमियामध्ये जे सिम्पटम्स दिसतात दीज आर ॲनिमिया दॅट इज डिक्रीज इन द सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. त्यानंतर जॉन्डिस, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिरम बिलिरुबिनची लेवल ह्या केसमध्ये ब्लडमध्ये फार वाढून जाते, त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला येलोइश दिसते. त्यानंतर देर इज व्हेरिएशन इन द साईज अँड शेप ऑफ RBC. सो RBCचा जो काही नॉर्मल साईज आणि शेप असते ते सुद्धा व्हेरिएशन शो करतं. त्यानंतर अशा व्यक्तीला ट्रीट करण्यासाठी मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजनची फार गरज असते. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन विच इज इक्विव्हॅलंट टू 10 to 20 युनिट्स इन द अडल्ट. सो एवढं ब्लड त्या व्यक्तीमध्ये आपल्याला ट्रान्सफ्यूज करावं लागतं, अदरवाईज ती व्यक्ती सर्वाईव्ह नाही होऊ शकणार. सो थॅलेसिमिया इज दी क्वांटिटेटिव्ह अबनॉर्मॅलिटी विच इज रिलेटेड टू द पॉलीपेप्टाइड चेन. सो हा वर्ड फार महत्त्वाचा आहे. सो इट इज द क्वांटिटेटिव्ह अबनॉर्मॅलिटी ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. त्यानंतर नेक्स्ट डिसऑर्डर जे तुम्हाला दिलेले आहे दीज आर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स in which the first one is a Down's syndrome and the second one is Turner syndrome. So Down's syndrome is also called as 21st trisomy. Why? Because 21st नंबरचा जो क्रोमोझोम आहे त्या ठिकाणी 3 पेअरच्या ऐवजी तिथे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम प्रेझेंट असतो, त्यामुळे तिथे 2 क्रोमोझोमच्या ऐवजी 3 क्रोमोझोम्स आपल्याला मिळतात, त्यामुळे त्याला ट्रायसोमी असं म्हणतात. विच इज अकर ॲट द 21st क्रोमोझोम, म्हणून त्याला 21st ट्रायसोमी असं म्हणतात. त्यानंतर अन्युप्लॉइडीची डेफिनेशन आयदर ॲडिशन ऑर डिलिशन ऑफ वन क्रोमोझोम फ्रॉम ए पेअर, म्हणजे पेअरमधून जर एखादा क्रोमोझोम ॲड होत असेल किंवा डिलीट होत असेल तर त्याला ॲन्युप्लॉइडी असं म्हणतात. त्यानंतर याचा जो जिनोटाईप आहे डाऊन सिंड्रोमचा दॅट इज 2n+1. सो हा जिनोटाईप तुम्हाला माहिती पाहिजे की डाऊन सिंड्रोम कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात. सो 2n मीन्स डिप्लॉइड पेअर वाईल +1 रिप्रेझेंट द एक्स्ट्रा क्रोमोझोम. यामध्ये जे सिम्पटम्स आहे द फर्स्ट वन इज एपिकॅन्थल स्किन फोल्ड, सेकंड वन इज प्रोट्रुडिंग टंग, त्यानंतर पॅलेट इज आर्च अँड द लास्ट वन इज सिमियन क्रेज. त्यानंतर टर्नर सिंड्रोमला एक्स मोनोसोमी असं म्हणतात. यामध्ये एक क्रोमोझोम कमी असतो. डाऊन सिंड्रोममध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो, तर टर्नर सिंड्रोममध्ये क्रोमोझोम हा कमी असतो. याचा जिनोटाईप आहे 44+XO. यानंतर याची सिम्पटम आहे वेबिंग ऑफ नेक, किंवा ज्याला आपण त्या व्यक्तीला नेकच नसते असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर लो पोस्टेरियर हेअरलाईन. जनरली टर्नर सिंड्रोममध्ये पेशंट्स हे फिमेल असतात, सो इट इज फिमेल प्रोन सिंड्रोम. त्यानंतर लास्ट सिंड्रोम जो तुम्हाला दिलेला आहे दॅट इज क्लाइनफेल्टर सिंड्रोम विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फेमिनाइज्ड मेल. सो यामध्ये जे मेल्स असतात त्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स असतात ते फिमेल सारखे शो होतात, म्हणून त्याला फेमिनाइज्ड मेल असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये एक्स क्रोमोझोम हा एक्स्ट्रा असतो. याचा जिनोटाईप आहे XXY. यामध्ये जे सिम्पटम आहे दॅट इज युनिक्वाइड सिम्पटम्स. युनिक्वाइड मीन्स व्हॉट? द मेल्स आर स्टराईल, म्हणजेच त्यांच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची जी प्रोसेस असते ती अब्सेंट असते. सो स्पर्मॅटोजेनेसिस इज अब्सेंट इन क्लाइनफेल सिंड्रोम्स और इन द पेशंट हू आर फेमिनाइज्ड मेल्स. सो एवढे सिम्पटम्स हे तुम्हाला डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोममध्ये प्रिपेअर करायचे आहेत. सो अशा पद्धतीने हा चॅप्टर या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे. सो चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले ते प्रॉपरली नोट करून घ्या आणि सायमल्टेनियसली क्विक रिव्हिजन नोट्समधून त्याची तयारी सुद्धा करा. सो हे पॉईंट्स तुम्ही नोट करून घ्या.